हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 13 श्लोक क्रमांक 20. कार्यकरण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते पुरुषः सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. कार्य आणि करण यामुळे होणाऱ्या कार्याला प्रकृती कारणीभूत असते असे म्हणतात. सुख किंवा दुःख पुरुषामुळे भोगावे लागते असे म्हटले जाते. घटना प्रकृतीमुळे होत असते. ती घटना प्रकृतीत होत असते. प्रकृती एखादे कार्य, काम, कर्तृत्व करते किंवा हे सर्व प्रकृतीत होत असते. त्याचे साधन प्रकृतीच असते. त्यामुळे होणारे कार्य प्रकृती करत असते. परंतु याचा परिणाम पृथ्वीवरील सजीव स्वतःवर करून घेतात. त्यांच्या इंद्रियांना हे सर्व आकलन होते. ती ज्ञान ग्रहण करण्याचे काम करतात किंवा ज्ञान त्यांच्याकडून आपोआप ग्रहण होत असते. ती इंद्रिय त्यात गुंतत नाहीत, कारण देहादी इंद्रिय ही सजीवांची प्रकृती आहे. मात्र सजीव स्वतःला त्यात गुंतवून घेतात. उदाहरणार्थ सूर्य उगवतो, तो सूर्योदय आपले डोळे पाहतात किंवा तो सूर्योदय आपल्या डोळ्यांकडून पाहिला जातो. लगेच आपण म्हणतो, वा, सूर्योदय काय सुंदर आहे. आपण त्या सूर्योदयामुळे उल्लसित होऊन परिणामित होतो. सूर्य उगवत असतो, त्याला उगवताना आपले डोळे पाहत असतात. त्याचा ते पाहणाऱ्या डोळ्यांवर परिणाम होत नाही. हे दृश्य आपण उपभोगतो आणि उल्लसित होतो. सूर्योदयाचा परिणाम आपल्यावर होत असतो. तसेच याचा त्या सूर्याला पत्ताही नसतो. तो त्यासाठी उगवत नाही. त्याच्यामुळे कोणाला आनंद झाला नाही तरीही तो उगवणारच असतो. डोळे ते दृश्य पाहतात. एखाद्याला यामुळे आनंद झाला नाही तरीही डोळे सूर्योदय पाहतातच. दृश्य होण्याचा त्याच्या परिणामाशी संबंध नसतो. दृश्य होण्याचा त्याच्या परिणामाशी संबंध नसतो. रस्त्यावर अपघात होतो, कुणीतरी बिचारा त्यात जीव गमावतो. आपले डोळे ते दृश्य पाहतात. आपण जमेल तेवढी मदत करतो. परंतु जर ती व्यक्ती, मृत व्यक्ती आपली असेल तर, जर ती मृत व्यक्ती आपली असेल तर आपल्या भावना यापेक्षा काहीतरी निराळ्या होतात. आपले तेच ते डोळे आहेत, दृश्य तेच ते आहे. फक्त आपले त्या मृत व्यक्तीशी नाते बदलते आणि त्यामुळे आपला त्या दृश्याचा उपभोग बदलतो. आपण लगेच निराळेच होतो. कार्य कृत्य तेच असून आपला उपभोग निराळा होतो. याचा अर्थ दृश्य बाहेर घडते, ते प्रकृतीत होते, परंतु त्याचा परिणाम आणि भोग आपल्या अंतःकरणात तयार होतो. दृश्याचा भोगता ते करणारी प्रकृती नसते, तर ते उपभोग घेणारा, पाहणारा जो द्रष्टा तो असतो. कार्य प्रकृती करते, कार्याला प्रकृती कारणीभूत असते, परंतु त्याच्या उपभोगाला तो पुरुष, अंतरात्मा कारणीभूत असतो. कारण दृश्याचा परिणाम अंतरात्म्यावर होत असतो. येथे अंतरात्मा आणि जीवात्मा यातील सीमारेषा पुसून हे समजावून घ्यावे. दृश्याचा परिणाम अंतरात्म्यावर होत असतो. अंतरात्मा दृश्याचा उपभोग घेतो आणि म्हणूनच संचित भोग तयार होतात आणि अंतरात्मा त्यात गुरफटून जातो. तो देह पतन झाल्यावर देह त्याग करून जेव्हा देहाच्या बाहेर पडतो तेव्हा तो या संचित भोगाने झाकोळलेला असतो. आता गंमत पहा की देह सुटतो आणि आपल्या निर्माणात पंचतत्वात विलीन होतो, परंतु अंतरात्मा आपल्या मूळ परम आत्म्यात विलीन होऊ शकत नाही. त्याला संचित भोग उपभोगून संपवण्यासाठी जन्म मरणाचे फेरे घेत येथेच जन्मोजन्मी घुटमळत राहावे लागते.
प्रकृतीशी तादात्म्य न ठेवता जर अंतरात्मा प्रकृतीमुळे होत असलेल्या कार्याचा साक्षी राहून भोगता होईल तर भोग निर्माण होणार नाहीत. त्याला मुक्तीची गरज भासणार नाही, कारण तो मुक्तच असेल. त्याला सुख किंवा दुःख होणार नाही. तो प्रकृतीत घडत असलेल्या दृश्याचा कैवल्यानंद घेईल. भोग हा आपला खेळ आहे. तो बंद करणे हे केवळ आपल्याच हातात आहे. प्रकृतीत पाऊस पडत आहे तर त्या पावसाचा साक्षी राहून केवळ आनंद घ्यावा. तो पाऊस कमी आहे की जास्त आहे याची चर्चा करून सुखी किंवा दुःखी होऊ नये. पाऊस कमीही नसतो आणि जास्तही नसतो, तो फक्त पाऊस असतो. आपण पक्षपात करू नये, कारण पाऊस आपल्यासाठी पडत नाही. आपण नसलो तरीही पाऊस जेवढा पडायचा तेवढाच पडणार आहे. पाऊस पावसासाठी पडत असतो. प्रकृती निपक्ष असते. प्रकृती आपल्याला पाऊस देत आहे तर त्याचा आनंदाने स्वीकार करावा. प्रकृती फुले फळावळ देत आहे. प्रकृती फुले फळावळ देत आहे, तसेच ती भूकंपही देत आहे, महापूरही देत आहे. प्रकृतीचे देईल त्याचा आनंदाने स्वीकार करावा, त्यातच जीवन जगावे. हीच कैवल्यानंदी जीवनाची किल्ली आहे. हाच आनंद योग आहे. हरिओम.